सोशल मीडियावर सध्या एका आगळ्या वेगळ्या पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी। सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके सध्या चांगला चर्चेमध्ये आलेला आहे। विशेष म्हणजे अभिजित हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील संतू पिंपरी या गावचा आहे। अभिजितनं सुरू केलेल्या हटके ट्रेंडला आता त्याच्या गावातून देखील मोठा पाठिंबा मिळतो। अभिजितच्या या कल्पनेला देशभरातून प्रतिसाद मिळत असताना त्याच्या गावातील बालमित्र नातेवाईकांनी देखील त्याला चांगलाच पाठिंबा दिलाय। संतू पिंपरीमधील अभिजित दिपकेच्या घरासमोरून गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अभिजित दिपके यांच्या सध्या ज्यांचं मूळ गाव आहे हिंगोली जिल्ह्यातील फक्त संतू पिंपरी त्या गावामध्ये मी सध्या आहे। त्यांचं या ठिकाणी जन्म झाला होता आणि त्यानंतर बघताय की संपूर्ण त्यांचं हे घर आहे आणि या कॉकरोच जनता पार्टीने सध्या संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। बघताय की त्यांच्या मूळ गावी संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आहे आणि त्यांच्या मित्रपरिवारासोबत आपण सध्या चर्चा करू। बघताय की या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे। बघताय की संपूर्ण जे बालपणात अभिजित दिपके सोबत संपूर्ण हे मित्रपरिवार बालपण सोबत घातले, संपूर्ण हे त्यांचे मित्र आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं अभिजित दिपकेंसोबत कसा प्रवास त्यांचा होता। मला सांगा, अभिजित दिपके यांनी सध्या संपूर्ण सोशल मीडियावरती धुमाकूळ घातली त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं, काय सांगाल एकंदरीत? जय भीम, जय संविधान। आज महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर त्या कॉकरोच जनता पार्टीने एक धुमाकूळ घातलेला आहे आणि आमचे जे लहान बंधू अभिजित दिपके हे सध्या अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आहेत आणि एक भारताचा जो न्यायाधीश युवा पिढींना कॉकरोच वगैरे संबोधतो हा मनात राग धरून त्यांनी एक निश्चय केला आणि एक मनात संकल्पना करून की जो युवांना कॉकरोच वगैरे असे शब्द बोलतोय त्यासाठी त्यांनी या पार्टीची स्थापना केलेली आहे। आणखी काही त्यांचे मित्र आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। तुम्ही समोर या। मला सांगा, अभिजितनं एक संपूर्ण देशभरामध्ये सध्या चर्चेचा विषय बनवला आहे कॉकरोच जनता पार्टी, त्याला तुमचा कसा पाठिंबा असेल मित्र म्हणून, काय सांगाल? आमचा राजकीय पाठिंबा तर असेलच आणि तत्पूर्वी न्यायाच्या जर आम्हाला हिनवलं जात असेल, जुरासारखे जर शब्द आमच्यावर जे सांगत असतील बोलत असतील तर युवा पेटल्याशिवाय राहणार नाही। आपण बघताय की हे संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार आहेत आणि त्यांचं जे मूळ गाव आहे त्यांचं मूळ गाव असलेल्या त्यांच्या आपण संतू पिंपरी या गावामध्ये सध्या आहे। बघताय त्यांच्या आपल्यासोबत काका देखील आहेत। त्यांचं संपूर्ण अभिजितचं ज्या ठिकाणी जन्म झाला होता इथे काका, मला सांगा अभिजित तुम्ही त्यांचे काका आहात। संपूर्ण त्याने देशभरामध्ये सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे, कसं वाटतं, काय सांगाल? खूप आनंद आहे, अतिशय आनंद वाटतो। आणि जे सरन्यायाधीशानं जो शब्द दिला होता युवा पिढीला, त्या शब्दाचा त्यांना एकदम एवढा राग आला आणि त्यांनी त्या रागाच्या याच्यामध्ये त्यांनी ही पार्टी स्थापन केली। अगदी उत्तम काम केलं त्यांनी, छान काम केलं आणि असंच कार्य करत राहावं ही आमची सदैव त्यांच्याशी पाठिंबा आहे आणि असाच राहील। जर त्यांनी हा पक्ष जर निवडून इलेक्शनमध्ये जर उभा केला, एम एल ए जर समजा उभे केले तर 99% मी सांगतो कमीत कमी 20 ते 25 लोक MLA 100% होऊ शकतात। आणि बघितलं असेल की त्यांच्या मूळ गावी आपण सध्या आहे, संपूर्ण गावामध्ये सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आहे आणि एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये आता अभिजितचं कौतुक केलं जात आहे आणि त्यांच्या सोशल मीडियावरती ट्रेंडनं मोठा धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, G24 तास, हिंगोली।